जत जिल्हा सांगली येथील शासकीय हॉस्टेलजवळील संस्थानकालीन श्री हनुमान मंदिराच्या जयंतीस भक्तांची प्रचंड गर्दी। जत जिल्हा सांगली येथील शासकीय हॉस्टेलजवळील संस्थानकालीन श्री हनुमान मंदिराच्या जयंतीनिमित्ताने आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती। सकाळी या ठिकाणी पूजा अर्चा संपन्न झाली। दुपारी फुले पडल्यानंतर प्रसादाला या ठिकाणी सुरुवात झाली। जत शहरातील हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। TV1 मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। नमस्कार, माझं नाव शिवाजी पाटील। हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। या ठिकाणी आपल्या जतमध्ये जिल्हा क्रीडा संकुल तालुका क्रीडा संकुलाजवळ हनुमानाचं मंदिर हे जुनं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे। हे संस्थान काळात आपल्या इथल्या सरकारने जतच्या सरकारने जवळजवळ अंदाजे 100 वर्षापूर्वी हे स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या परवानगी घेऊनच आम्ही गेली 5 वर्ष झालं की या ठिकाणी आपण महाप्रसादाचं आयोजन करत आहे। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड केलेलं मंदिर आणि पूर्वीचं बांधकाम असलेलं मंदिर आहे। याच्याशिवाय हे म्हणजे जे हनुमान मंदिर आहे, ही जी मूर्ती आहे ही बसलेल्या हनुमानाची मूर्ती आहे। हे एक वैशिष्ट्य या मंदिराचं आहे। सर्वसाधारण आम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आपल्या हनुमानाचं पूजा अर्चा वगैरे या ठिकाणी राजेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं केली जाते। याच्याशिवाय दरवर्षी आपण सकाळी 1 वाजल्यापासून संध्याकाळी अगदी 7 वाजेपर्यंत हजारो भक्तगण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात आणि त्याचबरोबर महाप्रसादाचा देखील लाभ घेतात। आम्ही गेली 5 ते 6 वर्ष या ठिकाणी याचं आयोजन करत आहे। या ठिकाणी हे करत असताना या आपल्या जत भागातील सर्व नागरिक आम्हाला मदत करत असतात आणि त्यामुळे उत्साहानं हा सोहळा पार पडत आहे। याच्याचबरोबर हे झटणारे काही कार्यकर्ते आहेत, आमचे कांबळे काका आहेत, कोळसर आहेत, लोखंडे सर आहेत, आमचे बालगावकर सर आहेत, निवास काका आहेत, असे सर आहेत की जे आम्हाला बालगावकर सर आहेत, नागमोती सर आहेत, तर खरात सर आहेत, तर हे वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला हे मदत करत असतात आणि झटून आपले कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करतात आणि छानपैकी सोहळा इथं पार पडतात। माझे नाव शिवाजी खरात सर, राहणार सुंदरेवाडी या गावी शिक्षक आहे आणि या ठिकाणी मी 2009 पासून या ठिकाणी राहण्यामध्ये आलेलो आहे आणि तेव्हापासून मी आज जवळजवळ 15 वर्ष झाले हे मंदिर ह्याच्या अगोदर स्थापन झालेलं आहे। महाराजांच्या संस्थान काळामधलं मंदिर असून त्या ठिकाणी याची पूजा अर्चा अगदी सामोच्चारानं वैदिक शास्त्रानुसार हे सर्व काही सकाळी प्रहारामध्ये होते आणि त्यानंतर या ठिकाणी मी या ठिकाणी 15 वर्ष झाली या महत्त्वाचा लाभ घेतोय। ह्याच्या अगोदरचे जे कार्यकर्ते होते त्यांनाही आम्ही सहकार्य करून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी
ह्या मंदिराचा लाभ घेणारे हजारो भाविक भक्त या ठिकाणी येऊन या कार्यक्रमासाठी मदत करतात आणि आम्ही देखील 15 वर्ष झालं मी या ठिकाणी येतोय. त्या मंदिराच्या ठिकाणी या दर्शन घेण्यासाठी आम्ही येत असतो. अशा पद्धतीने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेले आहे. माझं नाव श्रीकांत पोळ. मी शासकीय निवासशाळा इथे शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहे आणि आमच्या शाळेच्या समोरच हे मंदिर आहे आणि राजेसाहेबांच्या परवानगीनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथले शेजारचे कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे साजरा करता येईल, कारण का इथं लोकव्यवस्था फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याचा लाभ मिळेल याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून हा उत्सव दरवर्षी साजरा करतोय. गेली 5 वर्ष हा उत्सव राजेसाहेबांच्या परवानगीनुसार आणि त्यांच्या आदेशानुसार हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಮಣ್ಣ ಸಿದ್ಗೊಂಡ ಬಾಲ್ಗಾಂವ್ ರೀ. ನಾ ಬಾಲ್ಗಾಂವ್ ಸರ್ ರೀ. ಇಲ್ಲಿ ಜವಳ ನಾವು 5 ವರ್ಷ ಆಯಿತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದೀವಿ ರೀ. ರಾಜಸಾಹೇಬರು ಅವರು ಆದೇಶ ತಗೊಂಡು ಅವರು ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಮುಂಜಾನೆ ರಾಜಸಾಹೇಬ್ರು ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಪೂಜೆ ಅಭಿಷೇಕ ಇದು ಮಾಡಿರಿ ಮುಂದೆ ನಮಗೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ನಾವು ಜವಳ ಒಂದು 700-800 ಮಂದಿದು ಅಡಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿಸ್ತೇವೆ ರೀ. ಎಲ್ಲ ಮಂದಿಲಿ ಬೇಡದ ಭಕ್ತೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಣೆ ಇದು ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಮ್ಮಿ 40,000 ರೂಪಾಯಿ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಣೆ ಆಗ್ತದೆ ರೀ. ಹಿಂಗಾಗಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಇದು ನಾವೆಲ್ಲ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಇದು ಮಾಡ್ತೇವೆ ರೀ. माझं नाव आकाश बालगाव. मी GMC मध्ये इथं MBBS करतो सध्या. तर गेली सर्वांना सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गेली 5 वर्ष झाले तर आम्ही इथं हा साजरा करतोय सर्वांच्या मदतीने वगैरे आणि राजासाहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांची परवानगी घेऊन आम्ही हे साजरा करतो. प्रसाद वगैरे बनवतो आणि बरेच लोक आम्हाला सहकार्य करतात इथे आणि सर्व माध्यमातून बरेच वेगवेगळे लोक आम्हाला सहकार्य चांगल्या प्रमाणात करतात. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हा साजरा केला जातो. Press the bell icon on the video and never miss another update.